गोंदिया शहराला हादरून टाकणाऱ्या गोळीबार प्रकरणात दोषी आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असून अवघ्या 24 तासाच्या आत पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली आहे। याबाबत गोंदिया पोलीस उपविभागीय अधिकारी रोहिणी बांदकर यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला। सोमवार रात्रीच्या सुमारास मृतक रोहित उर्फ गोलू तिवारी याच्यावर गोळीबार करण्यात आला होता। त्याचा दवाखान्यात उपचार दरम्यान मृत्यू झाला। याविषयी पोलिसांनी आपली चक्र फिरवीत अवघ्या 24 तासाच्या आतमध्ये 7 आरोपींना अटक केली। सदर प्रकरण जुने वैमनस्य आणि पैशाच्या व्यवहारातून हा खून झाल्याचे पोलीस उपअधीक्षक रोहिणी बनकर यांनी सांगितले। तर मृतक रोहित उर्फ गोलू तिवारी हा पाल चौकातून गायत्री मंदिर मार्गे कुळवा चौकाकडे दुचाकीवरून जात असताना 2 दुचाकीवर आलेल्या आरोपींनी रोहित उर्फ गोलूवर गोळीबार केला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला। मृत गोलू तिवारी हा 2012च्या धरम दवणे खून खटल्यातील आरोपी असून तो जामिनावर बाहेर होता। त्यास खुनाचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले। तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहित मराठे याच्यावर कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये मुख्य आरोपी मोहित मराठे वय 36 राहणार शास्त्रीवाड, राजेंद्र उर्फ बंटी दवणे वय 42, हिरोशंकर दवणे वय 37, शिवानंद उर्फ सुजल भेलावे, विनायक रवींद्र नेवारे, रितेश उर्फ सोंटू खोब्रागडे, कस्तुरबा वाड, सतीश सुरगीव सेन वय 23, जब्बलपूर मध्य प्रदेश। यापैकी पोलीस पथकाने बंटी दवणे आणि हिरो दवणे यांना गोंदिया येथून अटक केली, तर उर्वरित आरोपींना देवरी येथून अटक केली। या गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गेल्या 3 महिन्यात शहरात गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत। गुन्हा दाखल झालेला आहे रामनगर पोलीस स्टेशनला। आज CR नंबर 120/2024 कलम 302 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे। या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण टोटल 7 आरोपींना अटक केलेला आहे। त्यातील जे 2 आरोपी आहेत ते आपण गोंदिया शहरातून त्यांच्या घरातूनच आपण त्यांना ताबा घेतलेला आहे आणि जे इतर आरोपी आहेत त्यांना आपण देवरी येथून त्यांचा ताबा घेतलेला आहे। याचा तपास अजून सुरू आहे, तर त्याच्यामध्ये निष्पन्न होईल आपल्याला की नेमकं त्यांनी वेपन कुठून आणलं होतं। मृतकावर यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे आपल्याकडे। 2012चा तो गुन्हा आहे। CR नंबर 88/2012 कलम 302 अन्वये हा गुन्हा दाखल आहे। 30 एप्रिलपर्यंत PCR मिळालेला आहे। मोहित मराठे हा जो आरोपी आहे त्याच्यावरती 2020मध्ये 81/2020 हा गुन्हा दाखल असून तो कलम 302 अंडर म्हणजे मर्डरचा गुन्हा दाखल आहे। आतापर्यंत तपासात तरी असं म्हणता येईल की मुख्य आरोपी मोहित मराठे प्रायमा फेसी बघितलं तर एक आर्थिक देवाणघेवाणीतूनच हा गुन्हा घडल्याचा दिसून येतो। पुण्याचं घटनास्थळ डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक कुडवा हे घटनास्थळ आहे। आरोपीवर फायरिंग होत असताना आरोपी हा कुडवा नाकाकडे म्हणजे पाल चौकाकडनं कुडवा नाकाकडे जात असताना त्याच्यावरती पाठीमागच्या साईडनं उजव्या बाजूने फायरिंग झालेलं आहे। किती फायर झालं? फायर 1 राऊंड फायर झालेला आहे आरोपीवर आणि 1 बुलेट मागून आणि 1 बुलेट आपल्याकडनं PM मध्ये हे झालेली आहे। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।